नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की बाळकृष्णाची सेवा कशी करावी. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. बाळकृष्णाची सेवा करणे ही अत्यंत भक्ती मार्गातील एक अत्यंत प्रेमळ, नाजूक आणि भावनिक साधना मानली जाते. मनापासून पूजा केली तर बाळकृष्ण नक्की प्रसन्न होतात असे मानले जाते. श्रीकृष्णाचे बालरूप म्हणजे निरागसता, प्रेम, आनंद आणि लीलामय जीवन याचे प्रतीक आहे. बाळकृष्णाची सेवा म्हणजे केवळ पूजा किंवा विधी नव्हे, तर त्याच्याशी जिव्हाळ्याने, ममत्याने आणि आईवडिलांसारखा प्रेमाने नाते जोडणे होय. ही सेवा भक्ताला अंतर्मनातून शुद्ध करते आणि जीवनात समाधान, आनंद निर्माण करते. बाळकृष्णाची सेवा करण्यामागे मुख्य भाव असतो वात्सल्य भाव, म्हणजे देवाला आपल्या लहान मुलाप्रमाणे प्रेमाने जपणे. जसे आई आपल्या बाळाची काळजी घेते, त्याला अन्न देते, त्याला झोपवते, त्याच्याशी खेळते, तसेच भाव बाळकृष्णाच्या सेवेत असावा लागतो. ही सेवा भक्ताला देवाशी एक अतिशय जवळचा संबंध निर्माण करून देते. बाळकृष्णाला पण आपल्या मुलासारखे जपणे, जेवायला देणे, झोपवणे. सकाळची सुरुवात बाळकृष्णाच्या सेवेत अत्यंत महत्त्वाची असते. पहाटे उठून प्रथम स्नान करून शुद्ध होणे आवश्यक आहे. त्यानंतर बाळकृष्णाला प्रेमाने उठवले जाते. काही ठिकाणी भक्त उठा नंदलाल किंवा जागा हो गोकुळाचा राजा अशा भजनांनी बाळकृष्णाला जागे करतात. ही प्रक्रिया केवळ विधी नसून त्यामध्ये प्रेम आणि आपुलकी असणे महत्त्वाचे आहे. बाळकृष्णाला उठवल्यानंतर त्याला स्नान घालण्याची प्रथा आहे. काही लोक मूर्तीला हलक्या हाताने पाण्याने किंवा पंचामृताने स्नान घालतात. दूध, दही, तूप, मध आणि साखर याचा समावेश असतो. हे स्नान म्हणजे शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. स्नानानंतर बाळकृष्णाला स्वच्छ कपडे घातले जातात. लहान बाळाप्रमाणे त्याला सुंदर वस्त्रे, दागिने घालून सजवले जाते. यानंतर बाळकृष्णाला नैवेद्य दाखवला जातो. बाळकृष्णाला लोणी, साखर, दूध, दही यासारख्या पदार्थाचा नैवेद्य खूप प्रिय मानला जातो. माखन चोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णाला लोणी अर्पण करणे ही एक विशेष परंपरा आहे. नैवेद्य दाखवताना मनात शुद्ध भावना असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्न केवळ पदार्थ नसून त्यामध्ये प्रेम, श्रद्धा आणि समर्पण असावे लागते. मनात सकारात्मक विचार ठेवणे पण अत्यंत गरजेचे आहे. मनात नकारात्मक विचार ठेवू नका. दुपारच्या वेळेस बाळकृष्णाला विश्रांती दिली जाते. जसे लहान बाळाला झोप आवश्यक असते, तसेच बाळकृष्णालाही झोपण्याची प्रथा आहे. काही भक्त अंगाई गीत गातात, ज्यामुळे वातावरण शांत आणि भक्तिमय बनते. अंगाई गीतामधून भक्तांचे प्रेम व्यक्त होते. सायंकाळी पुन्हा बाळकृष्णाला उठवले जाते आणि त्याची पूजा केली जाते. दिवा लावणे, आरती करणे, भजन गाणे ह्या गोष्टी केल्या जातात. आरती करताना भक्तिभावाने आरती, कुचबिहारी किंवा मराठीत विविध आरत्या म्हटल्या जातात. ह्यावेळी घरात एक आनंददायी आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. रात्री बाळकृष्णाला पुन्हा नैवेद्य दाखवून त्याला झोपवले जाते. झोपवताना अंगाई गीत म्हणणे, त्याला हलके झुलवणे ही सेवा अत्यंत भावपूर्ण असते. ही प्रक्रिया म्हणजे दिवसभराच्या सेवेला एक प्रेमळ शेवट असतो. बाळकृष्णाची सेवा करताना स्वच्छता आणि पवित्रता यांना खूप महत्त्व दिले जाते. ज्या ठिकाणी बाळकृष्णाची मूर्ती ठेवली असते ते ठिकाण नेहमी स्वच्छ आणि शांत असावे. तसेच पूजा करताना मनही शुद्ध आणि शांत असणे आवश्यक आहे. केवळ बाह्य स्वच्छता नव्हे तर अंतःकरणाची स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे. बाळकृष्णाच्या सेवेत भजन, कीर्तन, नामस्मरण याचाही मोठा वाटा आहे. हरे कृष्णा किंवा गोविंदा गोपाळा ह्यासारख्या नामाचा जप केल्याने मन एकाग्र होते आणि भक्ती वाढते. संगीत आणि भजनामुळे वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. बाळकृष्णाची सेवा ही केवळ मंदिरात किंवा घरातील देवघरात मर्यादित नसते, ती आपल्या दैनंदिन जीवनातही प्रकट व्हायला हवी. इतरांशी प्रेमाने वागणे, गरजू लोकांना मदत करणे, सत्य आणि प्रामाणिकपणाने जीवन जगणे ही सुद्धा बाळकृष्णाची सेवा मानली जाते. कारण देव सर्वत्र आहे आणि प्रत्येक जीवामध्ये त्यांचे अस्तित्व आहे. बाळकृष्णाच्या सेवेत सातत्य असणे खूप महत्त्वाचे आहे. 1-2 दिवस सेवा करून थांबणे योग्य नाही. दररोज थोडा वेळ जरी दिला तरी नियमितपणे सेवा करणे अधिक महत्त्वाचे आहे. ह्यामुळे मन हळूहळू भक्तीत स्थिर होते. ह्या सेवेत कोणतेही मोठे विधी नाही,
किंवा खर्च आवश्यक नसतो. साधेपणाने आणि प्रेमाने केलेली सेवा अधिक प्रभावी असते. श्रीकृष्णाला दिखाऊपणा आवडत नाही, तर खरी भावना आणि भक्तिप्रिय असते. त्यामुळे मनापासून केलेली छोटी सेवा देखील मोठ्या पूजेइतकीच महत्त्वाची ठरते. बाळकृष्णाची सेवा करताना कथा ऐकणे किंवा वाचन करणेही उपयुक्त ठरते. श्रीकृष्णाच्या बाललीला, गोपिकांसोबतच्या कथा, त्यांचे गोकुळातील जीवन ह्याचा अभ्यास केल्याने भक्ती अधिक गाढ होते. ह्या कथांमधून जीवनातील अनेक मूल्ये शिकायला मिळतात. अखेर बाळकृष्णाची सेवा म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि समर्पण ह्याचा सुंदर संगम आहे. ही सेवा केवळ धार्मिक कर्तव्य नसून एक भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव आहे. ह्यामुळे मनाला शांती मिळते, तणाव कमी होतो आणि जीवनात एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. जो कोणी मनापासून बाळकृष्णाची सेवा करतो त्याच्या जीवनात आनंद, समाधान आणि आध्यात्मिक प्रगती निश्चितच येते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार आणि भावनेनुसार बाळकृष्णाची सेवा करावी आणि त्या माध्यमातून आपल्या जीवाला अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनवावे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय श्री श्याम असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.